मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी इमारतीचा कॉन्क्रीट भाग फोडण्यासाठी अत्याधुनिक जॉ क्रशर या मशीन आणण्यात आलेल्या आहेत आणि या मशीनद्वारे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसंच इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येणार आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यावर एटीएस कारवाई झालेली आहे। संभाजीनगरामध्ये एटीएसच्या पथकानं कारवाई करत 15 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। भट्टीचे हँडलर सोशल मीडियावर तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी चिथावणी देत असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्क प्रकरणी एटीएसची दिवसभर चाललेली चौकशी आता पूर्ण झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या एकूण 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एटीएस कार्यालयात तब्बल 10 तास संशयितांची चौकशी करण्यात आली आणि या दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखील कसून तपासणी करण्यात आली आहे। पावसाळ्यामध्ये अपूर्ण ठेवलेल्या कामाचा फटका वाहनधारकांना चांगलाच बसत आहे। आता करवीर तालुक्यातल्या गिरगावमध्ये रस्त्याचे काम अर्धवट असल्यानं त्यात गाड्या अडकून पडत आहेत। रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या चिखलात रुतत असून त्या ढकलून बाहेर काढाव्या लागतात। उन्हाळ्यापूर्वी ठेकेदारानं काम पूर्ण करण्याचं किंवा रस्ता सुस्थितीत ठेवण्याचं गरजेचं होतं, मात्र याकडे झालेलं दुर्लक्ष नागरिकांना महागात पडत आहे। लातूरच्या खंडापूरमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातल्या कथित 3,65,00,000 रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर धुंडीराम जाधव उर्फ किशोर महाराज याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नाट्यमयरित्या अटक केलेली आणि अटकेची चाहूल लागताच शिवणीकर यानं लातूर शहरातल्या मोतीनगर परिसरातल्या आपल्या घराच्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोलीत स्वतःला लपवून घेतलेलं होतं। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत आणि मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन या धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या वेळेत मेगा ब्लॉक असणार आहे। नवीन स्मार्टफोन, लॅपटॉपच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। दुरुस्त करून पुन्हा विक्रीस आलेले जुने मोबाईल्स आणि लॅपटॉप उपकरणांना ग्राहकांची पसंती मिळते आहे। 2026 मध्ये या उपकरणांच्या संघटित बाजारपेठेत 2 अंकी वाढ होण्याची शक्यता आहे। स्मार्टफोनच्या विक्रीत 11% घट होण्याची शक्यता असतानाच जुन्या स्मार्टफोन बाजारामध्ये मात्र 12% वाढणार आहे, महाग होणार आहे। E20 म्हणजेच 20% म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यास काही वाहनांचे मायलेज हे 3 ते 5% कमी होऊ शकतं, याची स्पष्ट कबुली पेट्रोलियम मंत्रालयानं प्रथमच दिली आहे। मात्र या छोट्या तोट्याच्या बदल्यामध्ये अधिक स्वच्छ इंधन, कमी प्रदूषण, इंजिनची चांगली कामगिरी, परकीय चलनाची मोठी बचत आणि देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होणार असल्यानं E20चे फायदे अधिक असल्याचा दावा मंत्रालयानं केलेला आहे। केंद्र सरकारनं 12%पेक्षा जास्त इथेनॉल अल्कोहोल असलेल्या औषधी फॉर्म्युलेशन्सवरील परवानामुक्तीची सवलत केंद्र सरकारनं रद्द केली आहे। अशा औषधींच्या उत्पादन आणि विक्रीसाठी आता परवाना बंधनकारक राहणार आहे। नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनवरच त्यांची विक्री करता येणार आहे। औषधांचा नशेसाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्न, मुंज, धार्मिक कार्यक्रम किंवा अन्य शुभकार्याच्या वेळी नातेवाईक आणि पाहुण्यांच्या वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागते। गावागावात पुरेशा प्रवासी वाहनांची उपलब्धता नसल्यानंच अनेकदा ट्रक, डंपर, टेम्पो किंवा अन्य मालवाहू वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते। ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळानं शेतकरी कुटुंबांसाठी सवलतीच्या दरामध्ये आता बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे। मुंबईतले उघडे मॅनहोल किंवा तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर यामुळेच होणारे अपघात टाळण्यासाठी तक्रारींचं जलद निवारण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप चॅटबोट सेवा सुरू केलेली आहे। तक्रारी नोंदवल्यानंतर तक्रार क्रमांकही दिला जाणार आहे। त्याद्वारे पुढच्या काही काळात पाठपुरावा करता येणार आहे। पालिकेनं तक्रार व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक, जलद करण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे। पाऊस सुरू होताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ होते आहे। आता MMROCL या मेट्रो मार्गिकांवरून गुरुवारी एका दिवसात तब्बल 3,65,000 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे आणि हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा ठरला आहे।
राज्यात विकास तळागाळापर्यंत पोहोचल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात असतानाच महाराष्ट्रात 2026मध्ये तब्बल 13,321 तीव्र कुपोषित बालकं असल्याचं समोर आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 3,814 कुपोषित बालकं आहेत आणि विधान परिषदेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे। यामुळे बालकांच्या प्रकृतीचा प्रश्न अजूनही गंभीर असल्याचं वास्तव समोर आलं आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे। विधिमंडळाचं पुढील अधिवेशन हिवाळी अधिवेशन हे 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गाचं नुकसान झाल्यामुळे मुंबई पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे 30 रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळेच प्रवाशांची गैरसोय झालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं तातडीनं अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शनिवारपासून या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या चालवल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। शाळा बंद आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं वेतन कापण्याचा आदेश शिक्षण संचालनालयानं दिल्यानंतर आता आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेत। या आंदोलनामध्ये 8,600 शिक्षक सहभागी झालेले आहेत आणि या शिक्षकांचं 1 दिवसाचं वेतन कापण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या ITI संस्थांची पहिली फेरी पार पडली असून या फेरीमध्ये 42,020 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। तर येत्या 12 जुलैला दुसरी फेरी असणार आहे। मागचे काही दिवस मुंबईत अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। दरम्यान गुरुवारपासून शहरात आणि उपनगरात पावसानं विश्रांती घेतली आहे। शहरात शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण होतं। तसंच मागच्या काही दिवसांच्या तुलनेत उकाडा देखील जाणवतोय। पुढील काही दिवस उकाड्यामध्ये काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे। भारतीय रेल्वे लवकर IRCTC या नव्या संकेतस्थळाची बीटा आवृत्ती सादर करणार आहे। जयपूर इथल्या मालवीय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन ही सुधारित आवृत्ती तयार करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या सोडतीची नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती, पात्र अर्जांची अंतिम यादी अशी सर्व प्रक्रिया पार पडून 3 आठवडे लोटले। मात्र अद्यापही मुंबई मंडळाला घरांची सोडत काढण्यापूर्वी किंवा काढण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्यानं 75,000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा लांबलेली आहे। अर्जदारांची अनामत रकमेपोटीची रक्कम अनेक दिवसांपासून मंडळाकडे अडकून असल्यानंच त्यांच्या आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईसह देशाच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर पावसानं आता ब्रेक घेतलेला आहे। मात्र हा ब्रेक बराच लांबणीची शक्यता असून त्यामुळे सर्वांचं टेन्शन वाढलं आहे। पुढच्या आठवड्याभरामध्ये मुंबईसह राज्यात कुठेही दमदार पावसाची शक्यता नाही आहे। त्या पुढच्या आठवड्यात देखील पावसाची शक्यता कमीच आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता आणखी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली आहे। नितेश उर्फ निक खेमलानी असं त्याचं नाव आहे। तो मुख्य सूत्रधार महेश उर्फ मार्क खेमलानीचा भाऊ आहे। त्याला न्यायालयानं 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। निकटच्या अटकेनं अटक आरोपींची संख्या आता 14 झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या KEM, नायर, कूपर, शिव या रुग्णालयांमध्ये नवीन MRI मशीन्स खरेदीची प्रक्रिया अद्याप प्राथमिक उभारणी पूर्ण झालेली आहे आणि ऑक्टोबर 2026 पर्यंत ही MRIची मशीन किंवा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली आहे। अयोध्येमधल्या प्रभू श्रीराम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला। राम मंदिरात चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 या रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये टाकल्याचा प्रकार वाढलाय। यामुळे नोटा मोजणीला जास्त वेळ लागतोय असं या राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्यानं देशातील हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी परदेशामध्ये जाऊन MBBSची पदवी घेतात। हिंदुस्थानात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटी एक्झामिनेशन अर्थात FMGCची परीक्षा पास करावी लागते आणि या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून यामध्ये 86% विद्यार्थी नापास झाल्यानं पालकांची चिंता वाढली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या गाडेगाव खुर्द इथं संरक्षित वन्यप्राणी काळविटाच्या शिकारीचा पर्दाफाश झालेला आहे। जळगाव जामोद वन विभागानं धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केलेली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकानं आरोपीच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी शिकारी केलेल्या
काळविटाचं मांस शिजवलेलं जात असल्याचं त्यांना आढळून आलं आणि या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जळगाव शहरातल्या मेहरुण परिसरामध्ये एका तरुणीनं आंतरजातीय विवाह केल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. दोन्ही कुटुंबीय पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये आणि दगडफेकीत झालंय. या दगडफेकीत MIDC पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.